आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या बऱ्याच अभिनेत्री मराठी सिनेसृष्टीला मिळाल्या, पण यातली फुलराणी मात्र एकच होती, जिनं केवळ आपल्या नजरेनंच समोरच्याला घायाळ केलं. तिचा अभिनय पाहून भले भले कलाकारही स्वतःला कमी लेखायचे. आणि हीच हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजेच फुलराणी भक्ती बर्वे. भक्ती यांच्या अभिनयाला तोडच नव्हती. त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केलं होतं. महत्त्वाचं म्हणजे त्यांचं प्रत्येक नाटक रंगभूमीवर सुपरहिट ठरलं. आपल्या कसदार अभिनयानं, सौंदर्यानं आणि योग्य शब्दफेकीनं भक्ती यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. ती फुलराणी म्हटलं की आजही प्रेक्षकांना केवळ भक्ती आणि भक्ती बर्वेचाच चेहरा आठवतो. दरम्यान सगळं काही सुरळीत सुरू असताना एका अपघातानं सगळं काही संपून गेलं. बालकलाकार ते मराठीतली प्रसिद्ध अभिनेत्री असा प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजेच भक्ती बर्वे. 10 सप्टेंबर 1948 रोजी सांगलीत भक्ती यांचा जन्म झाला होता. तर भक्ती यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात सुधा करमरकर यांच्या लिटिल थिएटरमध्ये अभिनय करूनच केली होती. भक्ती यांनी केवळ मराठीच नव्हे तर गुजराती, हिंदी मालिका तसेच चित्रपटांमध्येही काम केलं होतं. भक्ती बर्वे यांना लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. त्यामुळेच गणेशोत्सवात छोट्या छोट्या नकलांपासून त्यांनी आपल्या अभिनयाला सुरुवात केली असंच म्हणावं लागेल. त्यांचं पाठांतर अतिशय उत्तम होतं आणि त्यामुळेच पुढे जाऊन त्यांना आकाशवाणीवर काम करण्याचीही संधी मिळाली. त्या दूरदर्शनवर निवेदन करायच्या. त्या उपजतच अभिनेत्री असल्यामुळे त्यांनी केलेली जवळजवळ सगळीच नाटकं सुपरहिट ठरली. नाटक आणि भक्ती बर्वे हे जणू काही समीकरणच तयार झालं होतं. त्या काळी नाटकांना वन्स मोर मिळायचे. त्यामुळेच मराठी रंगभूमीतली भक्ती बर्वे ही एकमेव स्त्री स्टार म्हणावी लागेल. आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर भक्ती बर्वे निवेदिकाही होत्या. ती फुलराणी हे नाटक म्हणजेच भक्ती बर्वे यांच्या करिअरमधलं अत्युच्च क्षण. पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं ती फुलराणी हे नाटक अभिनेत्री भक्ती बर्वे यांनीच अजरामर केलं. तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा हे वाक्य आजही प्रसिद्ध आहे. भक्ती बर्वे यांनी ती फुलराणी या नाटकाचे तब्बल 1111हून अधिक प्रयोग केले. तर आई रिटायर्ड होतीये हे त्यांचं नाटकही कमालीचं गाजलं होतं. या नाटकात भक्ती बर्वे यांनी साकारलेली आईची भूमिका प्रचंड गाजली. या नाटकाचे देखील 950हून अधिक प्रयोग झाले होते. तर मराठी नाट्य क्षेत्रातल्या त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना 1990 साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात देखील आलं होतं. भक्ती बर्वे यांनी हिंदीतील प्रसिद्ध अभिनेते शफी इनामदार यांच्याशी विवाह केला होता. दरम्यान 13 मार्च 1996 रोजी शफी यांचं हार्ट अटॅकनं निधन झालं. त्यावेळी तेरी भी चूप मेरी भी चूप या कॉमेडी मालिकेत ते काम करत होते. त्यांच्या अचानक जाण्यानं ही मालिका देखील बंद करण्यात आली होती. दरम्यान शफी यांच्या जाण्याच्या तब्बल 5 वर्षांनंतर भक्ती बर्वे यांचंही निधन झालं आणि त्यामुळेच शफी यांनी वयाच्या 50व्या वर्षी तर भक्ती यांनी वयाच्या 52व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 12 फेब्रुवारी 2001 रोजी साताऱ्याच्या वाईहून मुंबईला परतताना भक्ती बर्वे यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यातच त्यांचं दुर्दैवी निधन झालं. भक्तीच्या कारमधून मुंबई पुणे दरम्यान प्रवास करत होत्या. ती कार एका विजेच्या खांबाला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की भक्ती आणि गाडीचा ड्रायव्हर यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा प्रवासी जो वाचला होता त्याला पनवेलजवळच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. भक्ती यांचं जाणं मराठी सिनेविश्वाला चटका लावून गेलं. भक्ती यांनी अनेक सुपरहिट नाटकांमध्ये काम केलं होतं. अखेरचा सवाल, अल्लाउद्दीन व जादूचा दिवा, अजब न्याय वर्तुळाचा, आई रिटायर्ड होतीये, आधे अधुरे, आले देवाजीच्या मना, कळ लाव्या कांद्याची कहाणी, गांधी आणि आंबेडकर, घरकुल, चिनी बदाम, जादूची वेल, टिळक आणि आगरकर, ती फुलराणी, दंबद्वीपचा मुकाबला, पप्पा सांगा कुणाचे, पळापळा कोण पुढे पळे, तो पुरुष पुल, फुलराणी आणि मी, बाई खुळाबाई, बूट पॉलिश, माणसाला डंख मातीचा, मिठीतून मुठीत, रंग माझा वेगळा, रातराणी, वय मोठं खोटं, शॉर्टकट, सखी प्रिय सखी,
हॅट्स अप अशा अनेक सुपरहिट नाटकांमध्ये भक्ती बर्वे यांनी काम केलं होतं, तर त्यांचा अभिनय आजही प्रेक्षकांना तितकाच भावतो. अशा हरहुन्नरी अभिनेत्रीला लोकमत फिल्मीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.